श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यामधील पहिला गुरुवार. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. आता मार्गशीर्ष गुरुवारी भरपूर महिला उपवास करत असतात, व्रत करत असतात. पण आपल्याला अगदी उपवास व्रत करणे शक्य नसेल तरी पण आपण या दिवशी काही सेवा या जरूर करायच्याच आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होईल व आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही. मार्गशीर्ष महिन्यात थंडीचा जोर वाढतो. तसेच लग्नसराई, खंडोबाचे नवरात्र, देव दिवाळी, महालक्ष्मीचे व्रत, गीता जयंतीचा उत्सव आणि सर्वात म्हणजे श्री दत्तगुरूंचा जन्म सोहळा देखील याच महिन्यामध्ये येतो. त्यामुळे या महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात केले जाणारे शुभ कार्य अत्यंत फलदायी असते. या काळात मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारला विशेष महत्त्व आहे. तर वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबात समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे यासाठी प्रार्थना केली जाते. या संपूर्ण महिन्यामध्ये सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा. या महिन्यात नर्मदा, शिप्रा, यमुना अशा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे पुण्यकारक मानले जाते. या काळात गायी, कावळे, कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणे देखील अत्यंत फलदायी असते. महिनाभर आपण दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः महिनाभर आपल्याला शक्य नसेल तर कमीत कमी आपण एखाद्या मार्गशीर्षच्या गुरुवारी देखील दानधर्म करू शकता. भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फळे ही अत्यंत प्रिय आहे. आपण जर पिवळ्या वस्तूंचे दान केले तर आपल्याला त्याचे कित्येक पटीने फळ हे नक्कीच मिळेल. आपण पिवळी केळी घ्यायची आहे आणि ही केळी आपण अगोदर मंदिरामध्ये ठेवायची आहे किंवा माता लक्ष्मी समोर देखील ठेवू शकता. त्यानंतर ती केळी थोड्या वेळाने आपण गरीब व गरजू व्यक्तींना दान करायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये जे काही दुःख चालू आहे, दारिद्र्य चालू आहे ते दूर होत असतं व आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते. तसेच आपण 3 पिवळी केळी गोमातेला देखील या दिवशी खाऊ घालायची आहे. यामुळे गोमातेचा देखील आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो. कारण की गोमातेमध्ये 33 कोटी देवतांचा अधिवास आहे, ज्याचा सरळ अर्थ असा आहे की गाईला भाकरी देऊन तुम्ही 33 कोटी देवी देवतांनाही आहार देत आहात. गाईला भाकरी दिल्याने कुटुंबातील अनेक दुःख आणि वेदना दूर होतात. घरामध्ये सुख समृद्धी येते. पृथ्वीवरील कोणत्याही भुकेल्या आणि तहानलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे हे महान पुण्यकार्य आहे. मात्र गाईला खायला दिल्याने पुण्यासह इतर अनेक फायदे देखील होतात. आपल्या सर्वांना माहीत आहे की हिंदू धर्मात गाईला पूजनीय मातेचा दर्जा देण्यात आला आहे. तर आपण गोमातेला देखील 3 केळी खाऊ घालू शकता. यामुळे देखील आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो व आपल्या घरामधील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. आता भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी आपल्याला या मार्गशीर्ष गुरुवारी एक फुलाचा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपले सर्व प्रश्न सुटतील. तर हा उपाय कसा करावा, कधी करावा हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. वास्तुशास्त्रात गोकर्णाचे फूल अपराजिता हे सुख, समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते. गोकर्ण फुलांचा उपयोग महादेव, विष्णू, शनिदेव, देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो. गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत. घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते. गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी देखील नांदत असते. गोकर्ण फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते. गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते. गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते. तसेच भगवान विष्णूंची कृपा आपल्याला मिळत असते. तसेच माता लक्ष्मी देखील तेथे अखंड वास करत असते. कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे. गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असे मानले जाते. यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते. त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होत असतात. ज्या घरामध्ये धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्या घरात कधीही ऐश्वर्य आणि वैभवाची कमतरता भासत नाही आणि ते घर ऐश्वर्याने भरलेले राहते. पण कधी कधी असं होतं की कष्ट करून, पूजा अर्चना करूनही घरात नेहमी पैशांची कमतरता भासते. मग अशा वेळेस तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. तर आपण या मार्गशीर्ष गुरुवारी गोकर्णीचं झाड देखील घरी लावू शकता. तसेच आता आपल्याला गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे. आता गोकर्ण निळ्या रंगाचं आणि सफेद रंगाचं 2 रंगाचे असतात. तर आपण निळ्या रंगाचं गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे. तुमच्या घरामध्ये असेल तर ते घेऊ शकता किंवा बाहेरून एखादं गोकर्णीचं फूल आणलं तरी पण चालेल.
आता प्रथम आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। तर हा उपाय आपण सकाळी करू शकता किंवा सकाळी वेळ मिळाला नाही तर तुम्ही सायंकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल। आपण एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे। तांदळावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। आता आपण मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे। शक्यतो तुम्ही मातीची पंती घ्यावी, कारण की मातीची पंती ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। आता कोणताही दिवा घेत असलो तरी पण तो दिवा काळवंडलेला, फुटलेला, तुटलेला नसावा याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आता या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे। तर शुद्ध तूप आपण या दिव्यामध्ये टाकायचं आहे। शुद्ध तूप जर नसेलच तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकू शकता। तसेच एक लवंग घ्यायचं आहे। लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं, त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे। तसेच एक हिरवी वेलची देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकायची आहे। दिवा प्रज्वलित करायचा आहे, दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे। असा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी लावला जातो। असा दिवा जर आपण देवघरामध्ये लावला तर माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपण जी काही पूजा करतो, जी काही सेवा करत असतो ती पूजा सेवा देखील फलदायी ठरत असते। आता आपल्याला निळ्या रंगाचं फूल घ्यायचं आहे, एक तामण घ्यायचं आहे किंवा एखादं लाल रंगाचं कापड असेल तर ते घेतलं तरी पण चालेल। आता या फुलावरती आपण थोडंसं गंगाजल शिंपडायचं आहे। तसेच फुलाला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, कारण की ते साक्षात माता लक्ष्मी स्वरूप आहे। आता आपल्याला काही सेवा देखील करायची आहे, कारण की आपण फक्त उपाय केले आणि त्यासोबत जर सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही। त्यामुळे आपण सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे। तर आपण कनकधारा स्तोत्र 11 वेळा पठण करायचं आहे। तसेच आपण श्री सूक्तम देखील 1 वेळा पठण करावं व महालक्ष्मी अष्टकम देखील 11 वेळा पठण करायचं आहे। आता हे पठण करण्यासाठी तुम्हाला खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता। श्रवण केलं तरी पण चालेल, पण आपल्याला या सेवा करायच्या आहे। आता या सेवा करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे। मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही, कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही, संतान प्राप्ती होत नाही किंवा विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही, नोकरी मिळत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने माता लक्ष्मीला सांगायचं आहे। त्यानंतर आपण हे फूल तिथेच राहून द्यायचं आहे। आता सकाळी जर आपण हा उपाय केला असेल तर सायंकाळी ते फूल तिथून उचलायचं आहे किंवा सायंकाळी जर हा उपाय केला असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे फूल तिथून उचलायचं आहे। आता तिथून फूल उचलल्यानंतर आपण लाल रंगाच्या कपड्यामध्ये पोटलीमध्ये हे फूल बांधायचं आहे आणि हे फूल तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता किंवा जिथे पण पैसा ठेवता तिथे आपण हे फूल ठेवायचं आहे। यामुळे माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो व आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही। आता यानंतर दुसरा उपाय करायचा आहे। तर आता हा उपाय करण्यासाठी मातीची पंती घ्यायची आहे, तसेच थोड्याशा अखंड अक्षता घ्यायच्या किंवा कापूर जाळण्याचं भांडं असेल तर ते घेतलं तरी पण चालेल। त्यामध्ये आपल्याला थोड्याशा अखंड अक्षता ठेवायच्या आहे, त्यावरती आपण निळ्या रंगाचं फूल हे ठेवायचं आहे। आता गोकर्णीचं फूल आपण त्यावरती ठेवायचं आहे। मग तुम्ही अशा प्रकारची 2 फुलं देखील आणू शकता। आता या फुलाचा आपल्याला जाळ करायचा आहे। भीमसेनी कापराने आपण हे फूल जाळायचं आहे। माता लक्ष्मीला या फुलाचा वास अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे हे फूल आपण आपल्या देवघरामध्ये जाळायचं आहे। याचा वास माता लक्ष्मीला गेला तर माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते। आता हे फूल जळत असतं तोपर्यंत आपण ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करत राहायचा आहे। आता जप करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी पण चालेल। हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा, खिडकी आपल्याला उघड्या ठेवायच्या आहे, की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती ऊर्जा घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल। तसेच आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळेल। तसेच आपल्या हातामध्ये जर पैसा राहत नसेल तर आपण सफेद 5 गोकर्णीची फुले घ्यायची आहे आणि ही वाहत्या नदीमध्ये एकत्र सोडवायची आहे। हा उपाय तुम्ही सोमवारी करायचा आहे। यामुळे आपली आर्थिक संकटातून मुक्ती मिळते व आपल्या पैशांच्या समस्या देखील दूर होतात। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।